नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 111 आणि भाग 112. प्रथम भाग 111. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, म्हणजे विचारतात, आम्ही सुखी दुःखी आहोत. आम्ही सुखी दुःखी आहोत असे लोक म्हणतात. पण या सुखदुःखाचा अनुभव येणे कशामुळे शक्य होत आहे? याचा थेट अनुभव होणे शक्य नाही, कारण आपला असणेपणाचा जो अनुभव आपल्याला येतो तोच इथे प्रकाशत्व म्हणून काम करतो. तोच इथे प्रकाशत्व म्हणून आहे. आपण म्हणून जे आहो तेच खरे आत्मसुख होय. इथे आपण वेगळे आणि आपले आत्मसुख वेगळे असा प्रकार नाही. पण आपणच सुखरूप आहोत यावर आपलाच विश्वास बसत नाही. पण आपणच सुखरूप आहोत यावरच आपलाच विश्वास बसत नाही. गुरुवचनाला लक्षात ठेवायचे म्हणजे आपण असल्याचे ज्ञानच भजायचे ना. अशा सुखामध्ये देहबुद्धी हेच फार मोठे विघ्न असते. तुम्हीच असलेल्या ज्ञानाची काया म्हणजे असंग आकाश. तुम्हीच असलेल्या ज्ञानाची काया म्हणजे असंग आकाश किंवा नभ किंवा न भ म्हणजे भय नाही. आकाशाला कशाचेच भय नसते. म्हणून तुम्हीच असलेल्या ज्ञानाला पण अजिबात भय नाही. तुम्हीच आहात, इतर काहीच नाही. हा बोध म्हणजेच प्रतिभा, हा बोध म्हणजेच प्रज्ञा, हा बोध म्हणजेच प्रकाश, हा बोध म्हणजेच आत्मबान, हा बोध म्हणजेच आत्मप्रभा. तुम्हीच असल्याच्या या ज्ञानाच्या प्रतिभेचा प्रकाश, तुम्हीच असलेल्या या ज्ञानाच्या प्रतिभेचा प्रकाश डोळे झाकल्यानंतर जे आपल्या डोळ्यासमोर आभाळ आल्यासारखे गच्च अंधारल्यासारखे वाटते अशा स्वरूपात येतो. त्याला आपल्याकडच्या साधू संतांनी सावळा राम असे म्हटले आहे. हा सावळा राम पाहिल्याशिवाय सतत दिसत असतो. हा सावळा राम पाहिल्याशिवाय सतत दिसत असतो. या अशा घनश्यामाला आपण कधी पाहिले आहेत का? हा जणू चिदाकाशाचा डोहच आहे. किती मोठा, किती खोल, कुठून कुठपर्यंत, कधीपासूनचा कुठपर्यंत, याला आदी अंत आहे का? याचा शोध कोणी घेतला आहे का? पण याचा कोणालाच काहीच पत्ता नाही. पण यावर आपल्याला फक्त आणि फक्त लक्षच ठेवता येते आणि असे लक्ष असले की याच डोहात आपण बुडून जातो. हाडाकाडाच्या देहाच्या मोळीला विसरून जा, कारण ती मोळी आता मोडकळीला येणारच आहे. आपण असणेपणा म्हणून सुखाचे डोह आहोत याची खात्री बाळगा. हेच अद्वैत असे भजन समजा. आता हे जे सर्व आहे ते काय आहे? यावर काय लक्षात ठेवणार? तर सध्या जे आपण आपल्याला जे काही समजतो, जे काही समजतो ते आपण नाही आणि त्या व्यतिरिक्त जे आहे तेच आपण आहोत. म्हणजे पाषाणातील टाकाऊ भाग छन्नी हातोड्याने काढून टाकला
तर आतली सुंदर सुबक मूर्ती तिथे सुरुवातीपासूनच होती हे लक्षात येते. जिथे अशा टाकाऊ देहाचे स्मरणही नाही, ते मात्र आत्मसुखाला पारावार ठेवणार नाही. पण केवळ या टाकाऊ देहबुद्धीमुळेच सुखरूप असलेला आत्मा हा व्यर्थ सुखदुःख भोगतो, हे लक्षात येणे हाच खरा आत्मबोध होय. हे लक्षात येणे हाच खरा आत्मबोध होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, व्यक्ती ज्ञानाचा फायदा घेऊ नका. व्यक्ती ज्ञानाचा फायदा घेऊ नका, तर फायदा कशाचा घ्या? व्यक्त ज्ञानाचा घ्या. माझे म्हणजे केवळ माझेच भले व्हावे असे व्यक्तित्व सोडून द्या व व्यक्त असा, म्हणजे व्यक्तत्वाची काया आकाश आहे, नभ आहे, हे तुमच्या लक्षात येईल. व सर्वांचे भले तर आपले भले अशी वृत्ती बळावेल. तुमच्यातील तुमच्याच आधाराने जग रूपाने वाढ होणारे बीज स्पष्टपणे पाहता आले पाहिजे. तुमच्यातील तुमच्याच आधाराने जगरूपाने वाढ घेणारे बीज स्पष्टपणे तुम्हाला पाहता आले पाहिजे. असे पाहता आले की ते आपोआप तेच होता येईल. असे पाहता आले की आपोआप पाहणाऱ्याला तेच होता येईल. म्हणजेच काय? सीइंग इज डुईंग. पाहिले म्हणजेच केले. पाहिले व केले एकच. नाहीतर केले नाही तर पाहिलेच नाही, असे खुशाल आपण म्हणू शकतो. कोट्यावधी शरीरात वावरूनही, निसर्गदत्त महाराजांचं हे चिंतन अतिशय सूक्ष्म आहे. कोट्यावधी शरीरात वावरूनही असणे पण म्हणून जे काही आहे ते जसेच्या तसे आहे. व कोट्यावधी शरीरे मेली तरी तुमच्यात ते त्यांचे, म्हणजे कोणाचे? कोट्यावधी शरीरांचे असणे पण आहे तसेच आहे. म्हणजे त्याला जन्म मरण नाही. व म्हणूनच तुम्ही आम्ही अजन्मा, तुम्ही आम्ही अमर. आम्ही देह मनाने अमर नाही, तर केवळ आपल्या सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या असणेपणाच्या रूपात अजन्मा आहोत आणि अमर पण आहोत. भाग 112. कोट्यावधी शरीरात वापरूनही हे असणे पण आकाशाप्रमाणे निष्कलंक आहे. म्हणजे त्याला जन्म मृत्यूचा डाग नाही. आता तुम्हाला देहासंबंधीच्या अशुद्ध अशुद्धीशी काही घेणे देणे राहत नाही. कुठल्याही आश्रम धर्माची जरुरी नाही. कुठल्याही वर्णव्यवस्थेची जरुरी नाही. मरण जन्म ही कल्पना हास्यास्पद आणि टाकाऊ वाटेल. माझे केवळ माझ्या असणेपणाव्यतिरिक्त दुसरे काहीही रूप नाही, हा बोध प्रगाढ होईल, स्थिर होईल. पुष्कळ व्यवहार करा, पण आकाशासारखे निष्कलंक राहा. निष्कलंक राहण्याची पण चिंता करू नका. कारण काय? तुम्ही मुळात निष्कलंकच आहात, असे महाराज म्हणतात. तुमच्या शुद्ध सत्वगुण असलेल्या अगोदरच्या अशा शुद्ध असणेपणाच्या ज्ञानप्रकाशाने, म्हणजेच आत्मप्रकाशाने सर्व तीर्थस्थाने सुद्धा पवित्र होतात. या अशा ज्ञानाची पवित्रता ही अंतिम आहे आणि टोकाची आहे. आता याहून जास्त पवित्रता कुठेच सापडणार नाही. यापेक्षा दुसरे काहीच इतके पवित्र नाही. ही अशी खात्री झाली की अन्याच्या सहवासाची पण आवश्यकता वाटणार नाही. कारण जे अन्य आहे ते तुम्हीच असाल. मी ज्ञानी आहे अशी ज्याला घमेंड आहे तो अज्ञानीच समजा. पण ज्याने हे सर्व काहीच नाही असे ओळखले, त्याच्या ठिकाणी मग कसली आली घमेंड? देव कुणाला म्हणावे? देव ही संज्ञा केवळ समाधानाला आहे. आपण म्हणतो देव पावला, म्हणजेच काय झालं? समाधान झालं.
देवाच्या कुठल्याही प्रकारे सगुण निर्गुण असा आत्मसाधना व्यतिरिक्त काहीही दुसरा आपल्या गुप्त हेतूसाठी असा अर्थ करू नका. म्हणून लक्षात ठेवा, समाधानी हाच समाधान असतो. समाधानी हाच समाधान असतो. झोपणारा हाच झोप असतो. ज्ञानी हाच ज्ञान असतो. करुणावान हाच करुणा असतो. भित्रा हाच भय असतो. इथे कोणतेही द्वैत संभवत नाही. संभवत असेल तर ती विपरीत बुद्धी आहे. म्हणजे इथे द्वैत आहे असे वाटत असेल तर ती विपरीत बुद्धी आहे. म्हणजे जसे मी आणि समाधान हे वेगळे पाहणे याला द्वैत म्हणतात. इथे आत्मप्रेम म्हणजेच अकळपणे, म्हणजे न कळता कळलेली अवांछितरित्या आपण आपणच आहो या व्यतिरिक्त काही नाही अशी बातमी. आत्मप्रेम म्हणजे अकळपणे, म्हणजे न कळता कळलेली अवांछितरित्या आपण आपणच आहो या व्यतिरिक्त काहीच नाही अशी बातमी. आणि ही बातमी आकाररहित, रूपरहित, रंगरूपरहित, स्त्री पुरुष भेदरहित, जातीपात वर्णरहित, शुद्ध सत्वगुण म्हणून प्रेमशक्तीच्या रूपात सर्व कोट्यावधी प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणे पण म्हणून आहे. तिच्यामुळेच सर्वांना आपण आपण आहोत हे कळते. सत्वगुण हा कधीही व्यक्तिभाव नसतो, कारण तो सत्पक्षपाती आहे, सत्याची बाजू घेणारा आहे. आपण चंद्राकडे पाहतो, पण चंद्र आणि डोळा यामध्ये असणारे आकाश जे अथांग आहे ते मात्र आपल्याला दिसत नाही. तसेच तुमच्याच प्रकाशात तुम्ही सर्व काही पाहता, पण तुमचाच प्रकाश मात्र तुम्हाला दिसत नाही, कारण तो आकाशासारखा अथांग आहे, अपार आहे, असंग आहे. सूर्य उगवताच कितीही नक्षत्र तारे असोत, ती सर्व फिकी पडतात आणि शेवटी सूर्यप्रकाशच उरतो. ज्ञानेश्वरीत आले आहे की किंबहुना आपले किंबहुना आपले जै ज्ञान होय उदया आले. किंबहुना आपले जै ज्ञान होय उदया आले. ते नक्षत्राते पाहले गिळी जैसे. किंबहुना आपले जै ज्ञान होय उदया आले. तै नक्षत्राते पाहले गिळी जैसे. ज्ञानेश्वरी 18वा अध्याय ओवी क्रमांक 196. म्हणजे काय? पहाटेच्या प्रकाशात नक्षत्रे गिळली जातात. असणेपणाकडे लक्ष असले की केवळ एकच एक आत्मसत्ता आपल्या खऱ्या ओळखीच्या रूपात उरते, आपल्या आत्मप्रकाशाच्या रूपात उरते. त्यामुळे तिथे प्रकाशित झालेले आणि प्रकाशित करणारे असे द्वैत उरत नाही.